आज वाचन करताना वपू काळे यांचं वपुर्झा हे पुस्तक मिळालं आणि त्याच्यात बालपणावर आधारित अत्यंत सुंदर असा लेख मला मिळाला आहे, तो मी आपल्यापुढे मांडत आहे. एकदा केव्हा तरी शांत बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं की आपण गाभोळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही, चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरे वाट झालेली आहे. कॅलेडोस्कोप पाहिलेला नाही, सर्कसमधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही, तसंच कापसाची म्हातारी पकडण्यातला 4 मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता बालपणीचा सुखाचा काळ स्वतःबरोबर कधी नेला हे आपल्याला कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत, 2-2 मुलांच्या जोड्या करून चालणं नाही, विटीदांडू नाही, साबणाचे फुगे नाहीत, प्रवासाचा बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते आणि आपण जमिनीवरच आहोत.